पुणे जिल्ह्यात एकेकाळी मजबूत असलेली काँग्रेस आज बघता बघता अडचणीत सापडली। एक एक करून सगळे नेते भाजपच्या वाटेवर गेलेत। त्यामुळे आता असा काळ आला आहे की काँग्रेसकडे ना मजबूत नेतृत्व उरलंय ना जमिनीवर मजबूत संघटना। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की काँग्रेसची ही स्थिती नेमकी का झालीये आणि भाजपने ही चाल कधीपासून कशी आखली। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। तर मंडळी, भाजपच्या झंझावातात काँग्रेसची वाताहत झाली असतानाही पुणे शहरात तग धरून असलेली काँग्रेस जिल्ह्यात एकाकी लढत देत होती। त्यामध्ये इंदापूर, भोर आणि पुरंदर या 3 विधानसभा मतदारसंघात ती अस्तित्व टिकून होती। मात्र भाजपने हळूहळू एक एक मोहरा टिपल्याने आता जिल्ह्यात काँग्रेस हतबल झाली। सुरुवातीला इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला रामराम केला। त्यानंतर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर गेले। त्याचबरोबर माजी आमदार संजय जगताप हे भाजपवासी झाल्याने काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाल्यातच जमा झाली। जगताप हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा वारस नेमण्यासाठी एखाद्या नेत्याचा शोधाशोध करण्याची वेळ आता काँग्रेसवर आली। त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसची अवस्था ही दयनीय झाली। कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे काँग्रेसचे थोडेफार अस्तित्व दिसत होते, मात्र आता ते देखील शिवसेना शिंदे गटात गेल्याने शहरातील काँग्रेस एकाकी पडली। पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यात अद्याप पक्षाला यश आले नसल्याने पूर्णवेळ शहराध्यक्षही नेमता आला नाही। तसेच हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेश अध्यक्ष झाल्यावर त्यांनी लवकरच पक्षांतर्गत बदल करण्याचे जाहीर केले, मात्र त्यांना देखील अद्याप वेळ मिळालेला नाही। त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही काँग्रेस पुण्याचा शहराध्यक्ष कोणाला नेमायचं यातच अडकल्याचं चित्र दिसते। एकीकडे शहरात ही अवस्था असतानाही माजी आमदार थोपटे आणि जगताप यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची धगधग सुरू होती। मात्र थोपटे यांच्यानंतर जगताप यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता जिल्ह्यातून काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण झालाय। त्यात जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर चांगलीच टीका केली होती की धाक दाखवून भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते घेत असल्याचा दावाच त्यांनी केला होता। पण वास्तविक पाहायचं झालं तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीच साथ न दिल्याने जगताप नाराज होते आणि त्यांची नाराजी ही दिसून देखील आली होती। मात्र काँग्रेसला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले नाही। त्याचबरोबर ही बाब माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याही बाबतीत झाली। ते दुसऱ्यांदा कसब्यातून निवडणूक लढवित असताना काँग्रेसचे काही पदाधिकारी अंतर राखून होते। माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केल्यावर त्यांना रोखण्यासाठी पक्षाने फारसे प्रयत्न केल्याचे दिसले नाही। त्यांना अवघी 552 मते मिळाली, ही बाब निराळीच। मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली याचा प्रचार हा भाजपने केला आणि त्याचा फटका धंगेकर यांना बसला। त्यानंतर व्यवहारे यांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई काँग्रेसने केली आणि आता पुन्हा व्यवहारे यांना काँग्रेसने पुन्हा पक्षात घेतलं। मात्र धंगेकर हे पक्ष सोडून गेले। तसेच आता जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेसला नवीन जिल्हाध्यक्ष शोधावा लागणार आहे। तसेच जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा आमदार नाही। तसेच जिल्ह्यात संपर्क असलेला एकही नेता शिल्लक राहिलेला नाही। यापूर्वी जिल्ह्यात काँग्रेस टिकून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हर्षवर्धन पाटील, त्याचप्रमाणे संग्राम जगताप आणि थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। पाटील हे काँग्रेसकडून भाजपकडे आणि भाजपकडून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आहेत। त्याचप्रमाणे जगताप आणि थोपटे भाजप वापसी झाल्याने जिल्ह्याचे नेतृत्व करणारा नेताच काँग्रेसकडे उरलेला नाहीये आणि अन्य पक्षातून काँग्रेसकडे येण्यासाठी कोणी इच्छुक देखील नसल्याचं दिसून येते। त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणांचा आराखडा देखील जाहीर झाला।
त्यावर हरकती आणि सूचना घेण्याचे काम देखील सुरू आहे। याच परिस्थितीत काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नसल्याने कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचे असा प्रश्न आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडलाय। एकेकाळी काँग्रेसचा जिल्ह्यात दबदबा होता, मात्र जगताप यांच्या माध्यमातून पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची पाळेमुळे ही भक्कम होती। तसेच जगताप यांच्या ताब्यात या मतदारसंघातील नगर परिषद, त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि काही ग्रामपंचायती यांच्याबरोबरच सरकारी सोसायट्या देखील होत्या। मात्र आता त्या ठिकाणी भाजपची ताकद वाढणार आहे, त्यामुळेच आता काँग्रेसला वाली राहिला नसून जिल्ह्यातून काँग्रेस आता हद्दपार झाल्याचं चित्र निर्माण झाले। एकेकाळी पुणे जिल्ह्यात दबदबा असलेली काँग्रेस आज पूर्णपणे अडचणीत सापडली। सध्याच्या घडीला पक्षाकडे ना मजबूत नेतृत्व आहे, ना जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते। त्यामुळे पुणे शहरात देखील आता अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेसने लवकरात लवकर गटबाजी थांबवून पूर्णवेळ नेतृत्व तयार करायला हवे, नाहीतर जिल्ह्यानंतर शहरातूनही काँग्रेस हद्दपार अशी चर्चा व्हायला वेळ लागणार नाही। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा।